मोठी बातमी, चुलत्याच्या कृपेने आपलं बरं चाललंय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड दौऱ्यामध्ये हे मोठं विधान केलेलं आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर त्यांच्या या विधानानं दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, ही चर्चा सध्या रंगलेली दिसते। धर्म संयोगाने आई बापाच्या कृपेने चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। काही देऊ नका, फक्त प्रेम द्या, माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा, पायाही पडू नका। मी जाहीरपणे सांगतो, आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाही। ज्याच्या पाया पडतात त्याची हिस्ट्री आठवा। अरे म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो, कुणाच्या पाया पडलो। आई बापाच्या पाया पडा ना, गुरूंच्या पाया पडा। तुम्हाला जो गुरु म्हणून शिकवतो त्याच्या पाया पडा ना। पूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक मोठी माणसं होती, आबा एवढी मोठी माणसं होती, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊ ना। राख वाळू भूखंड गँगला सुतासारखं सरळ करणार हा दमही अजित पवार यांनी या दरम्यान बीडमध्ये दिला असल्याचं बघायला मिळालंय। तर यावेळेस जर आपण बघितलं तर चुकीच्या पद्धतीने काम केलं तर कंत्राटदार काळ्या यादीमध्ये टाकू असा इशारा सुद्धा देण्यात आला। इथं राखेच्या संदर्भात बोललं जातं, ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं। पण ते गँग आता स्वतःसारख्या सरळ करायचे त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही। काही इतक्या बेकार कामं चाललेली आहेत, ते मी स्कॉड पाठवून तपासणार। जो कॉन्ट्रॅक्टर असेल, भले तो अजित पवारच्या जवळचा असला तरी तो चुकीचं काम करत असेल तर त्याला आम्ही काळ्या यादीमध्ये टाकणार, ब्लॅक लिस्टला टाकणार। दरम्यान मंत्री पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं। दुसऱ्यांचं काय चाललंय हे मला माहित नाही, अनेक दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नाही, ही प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली असल्याचं बघायला मिळालं। दरम्यान बीडमध्ये आज अजित पवारांचा मेळावा आहे, मात्र या मेळाव्याला धनंजय मुंडे यांनी दांडी मारलेली आहे। मी पण तिकडेच आहे, मला इथे उशीर झालाय। मला नाही माहिती, आता मी इथे आहे ना तुमच्या समोर। मी काय दुसऱ्यांचे काय चाललंय थोडंच मला माहिती आहे, आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती। त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही। मसाजो ग्रामस्थांचं शिष्टमंडळ अजित पवार यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। ही मोठी बातमी आपण खरं तर बघतोय। जिल्ह्यात काय सुरू आहे या संदर्भात माहिती घेणारे, अजित पवारांशी चर्चा करणारे, जेलमधील सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही याची तक्रार करणारे, ही माहिती धनंजय देशमुख यांनी दिली असल्याचं बघायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजितदादा यांना गावातील शिष्टमंडळ या गोष्टीसाठी भेटणार आहे की जे सध्या ही घटना घडल्यापासून पण या बीड जिल्ह्यामध्ये काय चाललं आहे, जेल प्रशासनात काय चाललं आहे। आता तिथं स्वतः अनुभव घेतलेले जर कैदी हे शिफ्ट केले जातात आणि ते शिफ्ट करत असताना ते म्हणतायत की CCTV चेक करा, कोणी कोणाला मारलं त्याच्यानंतर कळेल, किंवा तिथं आवकजावकला ज्यावेळेस दिलेलं आहे की CCTV फुटेजचा अहवाल द्या म्हणून, तर तो कुठल्याही प्रकारे दिला गेला नाही। तिचं जे काही स्पष्टीकरण आहे ते विचारण्यासाठी उद्या अजितदादा पवार यांना बीड येथे हे शिष्टमंडळ भेटणार आहे। आणि यानंतर बातमी, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातले प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेचा CIDला दिलेला कबुली जबाब साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। त्यामध्ये त्यानं प्रतीक घुलेनं सरपंच देशमुखांच्या तोंडावर लघुशंका केली असल्याचं कळतंय। आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर पळत येऊन देशमुखांच्या छातीवर उडी सुद्धा मारली असल्याचं कळतंय। त्यामुळे त्यांना रक्ताची उलटी झाली असं म्हटलंय। तसंच मारहाण करताना 2 वेळा विष्णू चाटेसोबत मोबाईलवरून बोलणं झालंय असं देखील त्यानं कबूल केलेलं आहे। यानंतर पुढे राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50 मध्ये। वक्फ विधेयकाच्या विरोधात पुण्यात आंदोलन पुकारण्यात आलं। नवीन वक्फ विधेयक राज्यघटनेला धरून नसल्याचा आक्षेप सध्या घेतला जात असल्याचं देखील एकंदरीत बघायला मिळत आहे। वक्फचा अर्थ म्हणजे दान होतो, त्यात खरेदी विक्री होत नाही, त्यामुळे इतर धर्मियांना वक्फ जमिनीचा व्यवहार करण्याचा अधिकार नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे।
तर रस्त्यावर उतरला. वक्फ सुधारणा विधेयकाला यावेळेस त्यांनी पाठिंबा दिला. हातात फलक आणि गुलाबाचं फूल घेत मोदींना सपोर्ट केला. अंबरनाथ पालिकेने सरत्या वर्षामध्ये मालमत्ता कराची तब्बल 97% वसुली केली, तर मागील थकबाकीपैकी 50% वसुली करण्यात आली. यासाठी कर अधिकारी नरेंद्र संखेंच्या नेतृत्वाखाली मागील 3 महिने अविरतपणे कर विभागाचे कर्मचारी काम करत होते. नव्या आर्थिक वर्षामध्ये रेडी रेकनरच्या दरात वाढ झाली. त्यानंतर आता मालमत्ता करातही 10 ते 12% वाढ होण्याची शक्यता आहे. 2015 पासून मालमत्ता करात महापालिकेकडून वाढ करण्यात आलेली नाही. त्यानुसार कर निर्धारण आणि संकलन विभागानं करवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये गृहनिर्माण प्रकल्प नेहमी तेजीत राहिले, मात्र आता व्यवसायात काहीशी मंदी येण्याची शक्यता आहे. रेडी रेकनरच्या दरात वाढ केल्यानं ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. घरांच्या किमतीत 2 ते 2.5 लाखांची भर पडली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये घर घेताना ग्राहकांना विचार करावा लागणार आहे. रेडी रेकनरच्या दरात वाढ जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचा सर्वात जास्त फटका ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरकरांना बसणार आहे. घर खरेदी विक्री व्यवहार महागणार आहे. याशिवाय नोंदणी आणि मुद्रांक शुल्कातही वाढ होणार आहे. उल्हासनगरमध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकामं वाढल्यानं त्याचा फटका बसणार आहे. मीरा भाईंदर पालिकेने गेल्या आर्थिक वर्षी मालमत्ता कराची विक्रमी वसुली केली. सुमारे 281 कोटींच्या वसुलीचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं. त्यापैकी प्रशासनानं 241 कोटींची वसुली केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 48 कोटींचा कर जास्त वसूल करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने विक्रमी मालमत्ता करवसुली केली आहे. महानगरपालिकेने पहिल्यांदा 800 कोटी करवसुलीचं उद्दिष्ट ओलांडलं. यंदा गतवर्षीपेक्षा 20% अधिक मालमत्ता करवसुली झालेली आहे. बुलडोझर कारवाई अमानवीय, हा तर विवेकाला धक्का, अशी सणसणीत चपराक सर्वोच्च न्यायालयानं दिली आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि प्रयागराज प्रशासन यांच्या बुलडोझर कारवाईवरती सर्वोच्च न्यायालयानं आज कठोर शब्दांमध्ये ताशेरे ओढले आहेत. उन्हाचा तडाखा वाढताच विजेची मागणी 30,000 मेगावॅटवर पोहोचली. राज्यामध्ये तापमान वाढत असताना विजेची मागणी वाढतीये. भविष्यात अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत. नव्या आर्थिक वर्षात वीज दरात मोठी कपात करण्यात आलेली आहे. मात्र या कपातीला महावितरणचा विरोध आहे आणि याबाबत राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका देखील दाखल करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांवर वीज दरवाढीची टांगती तलवार आहे. महावितरण आर्थिक संकटात सापडलं असताना दर कपात योग्य नाही, असा प्रतिवाद दर कपातीच्या निर्णयावर करण्यात आलेला आहे. अखेर राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी मिळालेली आहे. तर राज्य मंत्रिमंडळानं मंजुरीचा ठसा उमटवला. 1 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरात बाईक टॅक्सी सेवा सुरू होईल. बाईक टॅक्सीचे दर रिक्षा आणि टॅक्सीपेक्षा 3 पट कमी असतील, असे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. महाड परिवहन आगाराला 5 नवीन बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणखी 40 नव्या बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 4 ते 5 वर्षांपासून रखडलेले महाडच्या नव्या स्थानकाचं काम सध्या वेगानं सुरू आहे. साधारणतः मेपर्यंत नव्या स्थानकातून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असं मंत्री भरत गोगावलेंनी म्हटलं आहे. साताऱ्यामध्ये जर्मन टेक्नॉलॉजी बनावटीच्या रस्त्याचं शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण झालं. इलेक्ट्रिक, टेलिफोन, गॅस पाईप किंवा पाईपलाईनने रस्त्याच्या पलीकडे नेण्यासाठी आता रस्ता खोदावा लागणार नाही आहे. काश्मीरला पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 एप्रिल रोजी कटरा येथून वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिलेली आहे. जम्मू कटरा श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस सुरुवातीला कटराहून चालवली जाईल, कारण जम्मू रेल्वे स्थानकाचं सध्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे. निकालापूर्वी आता विद्यार्थ्यांना परीक्षेचे गुण समजणारे निकाल अंतिम करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मेलवर प्रत्येक विषयाचे गुण कळवून त्यांचे आक्षेप घेतले जातील. त्यानंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्याचं नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं केलेलं आहे. अमरावती जिल्हा परिषदेला राज्य शासनानं विविध योजनांसाठी निधी प्राप्त दिलेला आहे. तर त्यामुळे मार्च एंडिंगला जिल्हा परिषदेच्या तिजोरीमध्ये 250 कोटींची भर पडली आहे. या निधीमुळे जिल्ह्यातील विकास कामांमध्ये भर पडणार आहे. ही माहिती कोषागार कार्यालयातील हेमंत ठाकरे यांनी दिलेली आहे. जळगावच्या तरसोद फाट्याजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातामध्ये न्यायालयीन वरिष्ठ लिपिक जागीच ठार झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
नागपूरच्या मिहान परिसरामध्ये दुचाकीवर घरी जाणाऱ्याला एका कारने धडक दिली. अपघात होताच लोकांची गर्दी पाहून जखमीला रुग्णालयामध्ये नेतो असं कार चालकानं सांगितलं. मात्र काही अंतरावर नेऊन चिंचभवन पुलाखाली टाकलं. वेळीच उपचार न मिळाल्यानं कृष्णा बोरसेचा मृत्यू झालाय असा आरोप नातेवाईकांनी केलाय. पतीने ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं जीवन संपवलं. गळफास घेऊन आत्महत्या केली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पतीने ज्या ठिकाणी आत्महत्या केली आहे त्याच ठिकाणी त्याच पद्धतीनं पत्नीनेही आत्महत्या केली आहे. विरह सहन न झाल्यानं साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील खोटलेमधील जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आलेला आहे. यावेळेस पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेतलंय. 2 जण पसार झाले. याशिवाय त्यांच्याकडून 38 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय. दरम्यान घटनास्थळी पंचनामा दाखल करून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नागपूर हिंसाचारातील आरोपी मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा नेता हमीद इंजिनियरच्या नियमित जामीन अर्जावर सायबर पोलिसांनी आक्षेप घेतला. त्यामुळे आज 2 एप्रिलला न्यायालयानं तपास अधिकाऱ्याला केस डायरी घेऊन हजर होण्यास सांगितलं. हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या जामीन अर्जावर 8 एप्रिलला सुनावणी होणार आहे. डोंबिवली कल्याण शिर रस्त्यावर मनसे नेते राजू पाटील यांनी उपहासात्मक बॅनर लावलं असल्याचं दिसतंय. 31 एप्रिलला कुणाल कामराच्या हस्ते उद्घाटन होणार आहे असं या बॅनरमध्ये लिहिलेलं आहे. याशिवाय आपण जर बघितलं तर तारखांच्या आश्वासनांच्या नावाखाली एप्रिल फूल केलं जात आहे. कधी होणार दोन्ही पलावा पूल असं देखील या बॅनरमध्ये लिहिलेलं आहे. खार पोलिसांनी कुणाल कामराचा शो रेकॉर्ड करणारा कॅमेरामॅन आणि व्हिडिओ शूट करताना उपस्थित असलेल्या सर्वांचे जबाब नोंदवले. पोलिसांनी कामराला 3रं समन्स बजावून देखील चौकशीसाठी 5 एप्रिलपर्यंत हजर राहण्याचे आदेश त्याला दिले. रोहित शर्माला IPL संघाकडून वगळण्यात आलंय. रोहितच्या फॉर्मवरती अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. यात युनिव्हर्स ब्रेस क्रिस गेलने त्याच्या IPL संघातून 6 वेळच्या विजेत्या रोहितला स्थान दिलेलं नाही. गेलच्या या निर्णयावरती अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. भारत हा अवकाशातून अतिशय सुंदर दिसतो. माझ्या वडिलांच्या देशामध्ये नक्की येईन आणि अवकाश क्षेत्रातील अनुभव सांगेन असं म्हणत सुनीता विल्यम्सने भारतीयांची मनं जिंकली. हिमालय दिवसा आणि मुंबई रात्री सुंदर दिसते असं देखील त्या म्हणाल्या. रतन टाटांची सुमारे 3,800 कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज आहे. या संपत्तीपैकी सर्वात मोठा भाग दानधर्मासाठी दिलाय. बहिणींना 800 कोटी रुपये दिले तर भावाला जुहूच्या मालमत्तेमध्ये अर्धा वाटा दिला. रतन टाटा यांचे जवळचे मित्र मेहली मिस्त्री यांना अलिबागमधील मालमत्ता आणि 3 तोफांचा संग्रह सुद्धा दिलेला आहे. सध्या सोशल मीडियावरती गिबली इमेजेसचा धुमाकूळ आपल्याला बघायला मिळतोय. मात्र वैयक्तिक कौटुंबिक छायाचित्र AIला वापरण्यास देणं हा वापरकर्त्याला धोक्याचं बनू शकतं. त्याचा दुरुपयोग होण्याची देखील शक्यता तज्ज्ञांना वाटते. रामनवमीच्या निमित्तानं साईनामाचा जयघोष करत देशभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीच्या दिशेने रवाना झाल्या. यात विशेषतः मुंबईमधून येणाऱ्या पालख्यांची संख्या जास्त आहे. पालखी सिन्नर घाटात दाखल होतात साईबाबा संस्थांच्या वतीने या पालखीचं मोठ्या प्रमाणात जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. आमदार सदाभाऊ खोत यांच्या मनातील खदखद आता बाहेर आली आहे. देवाभाऊ मला कुठेतरी राज्यपाल तरी करा, नाहीतर माझी अवस्था बंद बँडवाल्यासारखी होईल असा मिश्किल शब्दांमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारमधील होणारी घुसमट व्यक्त केलेली आहे आणि आपली नाराजी सुद्धा बोलून दाखवलेली आहे. बाबा तुम्ही खासदार व्हा, डॉक्टर तुम्ही आमदार व्हा, पडळकर साहेब तुम्ही मंत्री व्हा, मला कुठे तर राज्यपाल तर करा. नाही चला आमचं भेंडवाल्यागतच होयाचं. बाबा मी मागं म्हटलं ती डॉक्टर तुम्हाला माहित नाही भेंडवाल्यांचं कसं असतं माहितीये का, चांगलं गाणं पिपाणी वाजवायला लागलं की आजूबाजूचं गडी म्हणतील ऑन्स मोर. आणि आता बातमी पंकजा मुंडे यांनी लाडक्या बहिणींना केलेल्या एका आवाहनाची आहे. बँकेतून पैसे काढण्यासाठी कुणी दबाव टाकत असेल तर मला सांगा असं पंकजा मुंडेंनी म्हटलं. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 4 पैसे आल्यानं घरात इज्जत वाढली असंही त्या म्हणाल्या. जालन्यात एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. एवढंच सांगते, अकाउंटमध्ये 4 पैसे आले, इज्जत वाढली घरात. कोणी काढून नाही घेत ना तुमचे पैसे. काढून घेतलं तर मला सांगा, आहे का नाही? इज्जत वाढली. काष्टा घातलेल्या माऊलीच्याही अकाउंटमध्ये पैसे आले आणि सहावारीच्याही अकाउंटमध्ये पैसे आलेले. त्या महिलेला ताकद देण्याचं काम सरकारने केलं म्हणून आम्ही परत या मंचावर सरकारमध्ये बसलेलो आहोत.
इतिहासात पहिल्यांदा सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर गेलाय. बरं, सोन्याचे दर थेट 94,000 गेलेले. चांदीचा 1 किलोचा दर 1,05,000 गेलाय. अमेरिकेच्या शुल्कवाढीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता, शेअर बाजाराची होणारी पडझड, त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक आता वाढली असल्याचं बघायला मिळतंय. सोन्याचे दर नेमके का वाढताय आपण बघूया. ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर भूराजकीय तणाव आता वाढलेला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यानं सोनं महाग होत आहे. शेअर बाजारातील वाढत्या अस्थिरतेमुळे लोक सोन्यात गुंतवणूक वाढवत आहेत. वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या किमतीला पाठिंबा मिळतोय. शिवाय जर बघितलं, वाढत्या महागाईमुळे आणि सध्या सोन्याची किमती वाढल्या असल्याचं बघायला मिळतोय. थेट गगनाला या किमती भिडलेल्या आहेत. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जीवतोड मेहनत केली आणि त्याचं फळ म्हणून तुम्हाला SUV मिळाली तर? हो, हे घडलंय. मात्र हे गुजरातमध्ये घडलंय. एका ज्वेलर्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क SUV कार गिफ्ट स्वरूपात दिलेली. गुजरातच्या खेडा जिल्ह्यामध्ये 2 भावांनी KK ज्वेलर्स नावाची कंपनी स्थापन केली. तेव्हा या कंपनीमध्ये 12 कर्मचारी होते आणि टर्नओव्हर फक्त 2 कोटींचा होता. मात्र 19 वर्षांमध्ये या कंपनीने 200 कोटींचा टर्नओव्हर पूर्ण केला. कर्मचाऱ्यांच्या याच मेहनतीची दखल घेत मालकांनी त्यांना बक्षीस दिलं, तेही SUV गाड्यांच्या रूपात. एकंदरीत या मालकाचा नादच खुळा बघायला मिळालेला आहे, कारण या दरम्यान केवळ SUVच नाही तर आणखी देखील गाड्या बक्षीस स्वरूपात या मालकानं दिलेल्या आहेत. महिंद्रा XUV 700, टोयोटा इनोव्हा, हुंडाई i10 या गाड्या सुद्धा बक्षीस स्वरूपात देण्यात आलेल्या आहेत. हुंडाई एक्स्टर, मारुती सुझुकी अर्टिगा, मारुती सुझुकी ब्रेझा या गाड्या देखील त्यानं दिलेल्या आहेत.